यानंतर आत्ताची एक ब्रेकिंग बातमी जाणून घेऊयात। पुण्यामध्ये अभिजित दिपके यांची दुपारी 2:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। आंदोलनाला अजून देखील पुणे पोलिसांची परवानगी मिळालेली नाहीये। आगामी आंदोलनाबाबत अभिजित दिपके आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। पुण्यामध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आलेला होता आणि त्यानंतर आज दुपारी 2:30 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। तर कॉकरोच जनता पार्टीनं आंदोलन करण्यासाठी दिल्लीनंतर आता पुण्याची निवड केलेली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये उद्या आंदोलन करण्याचा निर्णय कॉकरोच जनता पार्टीनं घेतलाय आणि त्यासाठी विद्यापीठ प्रशासन आणि पोलिसांकडे परवानगी मागितली आहे। पोलिसांनी अद्याप या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही, तर विद्यापीठ प्रशासनाची याबाबत निर्णय घेण्यासाठी बैठक देखील होणार आहे। विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे। उद्या 4 वाजता जे काही कॉकरोच जनता पार्टीचं जे आंदोलन होतं आहे त्याच्यामध्ये एक विद्यार्थी म्हणून आणि एक आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून मी सहभागी असणार आहे। आमची प्रमुख मागणी अशी आहे की जे काही केंद्रीय शिक्षा मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे। हा केवळ नीट पुरता प्रश्न मर्यादित नसून एकूणच महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जो काही भ्रष्टाचार चालू आहे त्याला आमचा विरोध आहे। सहभागी होण्याचा निर्णय म्हणजे जर पाहिलं गेलं तर आम्ही गेल्या अनेक वर्षापासून पुण्यामध्ये विद्यार्थी चळवळीत काम करतो। म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, पुन्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे प्रश्न, PhDच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, तर कुठंतरी आज देशभरामध्ये एक माहोल तयार झाला आहे की जे नीट परीक्षेमधील घोटाळा असेल, CBSEच्या परीक्षेमधला झालेला गैरव्यवहार, तर ह्याला कोणी उत्तरदायित्व घ्यायला तयार नाही, काही कारवाई होत नाही। हे 2024ला पण पेपर फुटला। तर कॉकरोच जनता पार्टीनं ज्याप्रमाणे एक प्लॅटफॉर्म दिला आहे मग त्या माध्यमातून आम्हाला वाटतं की कुठंतरी कोणाचा तरी राजीनामा झाला पाहिजे, म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा। आणि महाराष्ट्रात पण तुम्ही पहा की काही दिवसापूर्वी पोलीस भरतीचा पेपर फुटला। म्हणजे डॉक्टर व्हायचंय तर त्याच्यामध्ये पण गैरव्यवहार करून डॉक्टर व्हा, पोलीस व्हायचंय गैरव्यवहार करून पोलीस व्हा। मग ह्याच्यामध्ये कुणीतरी उत्तरदायी होणं गरजेचं आहे आणि ह्या व्यवस्थेला चपराक बसणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही ह्याच्यामध्ये सहभागी होतोय। हा जो असंतोष आहे ना, हा सोशल मीडियावरती व्यक्त केला जातोय। कारण हा जो पक्ष, हा जी सत्ता जी आलेली आहे 2014 ही पूर्णपणे सोशल मीडियावरतीच निवडून आलेली आहे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सवरतीच निवडून आलेली आहे। कुठेतरी असं वाटतं की भलेही हे रस्त्यावरती येत नसतील पण येणाऱ्या काळामध्ये 2029ला ना ही सोशल मीडियावरची जनता यांना दाखवून देईल की बदल काय असतो।